नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेरणेविषयक सिद्धांत बघत होतो. प्रेरणेविषयक सिद्धांताचे दोन प्रकार पडतात, गरज सिद्धांत आणि बोधनिक सिद्धांत. यापैकी आपण बोधनिक सिद्धांत पुढे बघणार आहोत आणि दोन गरज सिद्धांत आपले बघून झालेले आहेत. त्यामध्ये आपण मॅस्लो यांची गरजांची अधिश्रेणी आणि हर्ट्झबर्ग यांचा द्विघटक सिद्धांत बघितलेला आहे. आता प्रेरणेविषयक गरज सिद्धांत प्रकारातील पुढील सिद्धांत आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रेरणेविषयक सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय ते पण आपण बघितलेलं आहे. सिद्धांताचे दोन प्रकार पडतात, सामान्य सिद्धांत, विशिष्ट सिद्धांत, तेही आपण बघितलेले आहे. आता आपण पुढील सिद्धांताकडे वळूया. अल्डरफरचा ERG सिद्धांत किंवा अल्डरफर्स ERG थिअरी आपण याला म्हणतो. अल्डरफरने मॅस्लो प्रमाणेच ERG सिद्धांत मांडलेला आहे आणि मॅस्लो प्रमाणेच विस्तारपूर्वक मांडणी ही अल्डरफरने ERG या 3 संकल्पनेमधून दिलेली आहे. मॅस्लोला जसे अनुभव आले त्याप्रमाणेच अल्डरफरलाही काही अनुभव आले आणि त्याच्यातून काही मूल्य आणि गरजा यांचा त्याने अभ्यास केला आणि मग कनिष्ठ स्तरावरील गरजा, उच्च स्तरावरील गरजा याच्यामध्ये त्याला मूलभूत असा फरक हा दिसून आला. अल्डरफर यांनी मुख्य गरजांचे 3 समूह पाडलेले आहेत. ते म्हणजे पहिला आहे अस्तित्वविषयक गरजा, एक्झिस्टन्स असं आपण म्हणतो. दुसरा आहे संबंधविषयक गरजा, रिलेटेडनेस. तिसरा आहे वाढ आणि वृद्धिविषयक गरजा, ग्रोथ म्हणतो आपण ज्याला. आता क्रमाने आपण बघूया या सिद्धांतामधील संकल्पना कशा आहेत. पहिलं जे आहे अस्तित्वविषयक गरजा. आता अस्तित्वविषयक गरजा ज्या आहेत त्या जीवनधारणेशी, जिवंत राहण्याशी निगडित आहेत. त्याचा मूलभूत जैविक गरजांशी सुद्धा संबंध हा दिसून येतो. दुसरा जो प्रकार आहे त्या संबंधविषयक गरजा. संबंधविषयक गरजांमध्ये आंतरवैयक्तिक संबंध, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो आपण, सामाजिक संबंध कसे आहेत याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तिसरा जो प्रकार आहे वाढ आणि वृद्धिविषयक गरजा. त्याच्यामध्ये वैयक्तिक विकासाबाबत ज्या व्यक्तीच्या आंतरिक पातळीवरील तीव्र इच्छा असतात त्यांचा समावेश वाढ आणि वृद्धिविषयक गरजांमध्ये होतो. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रेरणांचा जे विश्लेषण आहे त्याच्यासाठी मॅस्लोचा सिद्धांत किंवा हर्ट्झबर्गचा सिद्धांत जितक्या प्रमाणात वापरला गेलेला दिसून येतो तितक्याच प्रमाणात अल्डरफरचा सिद्धांत हा वापरला जात नाही असं आढळलेलं आहे. म्हणून या सिद्धांताची जी उपयुक्तता आहे त्याबद्दल अजूनही पुरेसे संशोधन झालेले नाही आणि अजून संशोधन होण्याची गरज आहे. अशा प्रकारे अल्डरफर यांनी 3 संकल्पनेमधून आपला सिद्धांत जो आहे तो विशद केलेला आहे आणि या 3 संकल्पनांनाच अल्डरफरच्या गरजांचे समूह असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते अस्तित्वविषयक गरजा, दुसरं जे आहे संबंधविषयक गरजा, तिसरं जे आहे वाढ आणि वृद्धिविषयक गरजा. पुढचा सिद्धांत बघूया. संपादन प्रेरणा सिद्धांत किंवा संपादन सिद्धांत असं देखील त्याला म्हटलं जातं, अचिव्हमेंट थेअरी. आता अचिव्हमेंट थेअरी समजावून घेत असताना आपण ज्या दुय्यम पातळीवरील
सामाजिक प्रेरणा आहे, त्याच्यामधील संपादन प्रेरणा ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. हे आपण प्रेरणा प्रकारामध्ये बघितलेलं आहे. आता संपादन प्रेरणेच्या पूर्तता किंवा प्रक्रियेच्या आधारे संपादन सिद्धांताची चर्चा ही केली जाते. मरे आणि मॅक्लेलँड या मानसशास्त्रज्ञांनी संपादन प्रेरणेविषयी केलेलं जे संशोधन आहे त्यामधून अनेक प्रकारची माहिती ही प्राप्त झालेली आहे. संपादन प्रेरणा म्हणजे काय हे प्रथमतः आपण समजावून घेऊ. आता संपादन प्रेरणा म्हणजे अवघड कामे आव्हाने म्हणून स्वीकारून यश संपादन करणे व कामात उत्कृष्टतेची पातळी गाठणे होय. त्याला म्हणतो आपण संपादन प्रेरणा. संपादन प्रेरणेने प्रेरित झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी आव्हानात्मक वा चाकोरीबाहेरील कामांची निवड, चिकाटी, अपयशाने खचून न जाता त्याचे विश्लेषण करून पुन्हा एखाद्या आव्हानाला सामोरं जाणं, त्याच्यासाठी सज्ज होणं, सकारात्मकता, सतत गुणवत्तेत सुधारणा करून उत्कृष्टता प्राप्त करणे इत्यादी वैशिष्ट्य या संपादन प्रेरणेमधून प्रेरित झालेल्या व्यक्तीची दिसून येतं. म्हणजे ज्यांची संपादन प्रेरणा उच्च आहे त्या व्यक्तींमध्ये चिकाटी जास्त दिसून येते, अपयशाने त्या व्यक्ती खचून जात नाही, सतत त्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करत असतात. मग कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वर्कप्लेसमध्ये अशा व्यक्ती दिसून येतात. काही व्यक्तींना काहीच करायचं नसतं, पण काही व्यक्ती कशा असतात, त्यांच्यामध्ये उच्च संपादन प्रेरणा असतात, सतत त्या धडपड करत असतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला त्यांना आवडत असतं. आता संपादन प्रेरणेचा अभ्यास करण्यासाठी हेनरी मरे यांनी जी कथापूर्ती चाचणी आहे TAT या चाचणीचा उपयोग कामगारांसाठी केला. आता या चाचणीमध्ये काय होतं ते आपण बघूया. ही TAT म्हणजे थीमॅटिक परसेप्शन टेस्ट आणि त्यालाच कथापूर्ती चाचणी असं देखील म्हटलं जातं. आणि ही मरे आणि मॉर्गन यांनी तयार केली. या चाचणीमध्ये 30 कार्ड्स आहे आणि अर्धा मिनिटं एक कार्ड असं प्रयुक्ताला दाखवलं जातं आणि त्या कार्डवर जे चित्र दाखवलेलं आहे त्या चित्रावर बघून एक स्टोरी बनवायला लावली जाते. या चित्रामध्ये काय घडून गेलेलं आहे, सध्या काय घडतं आहे आणि पुढे काय घडेल असं वाटतं, या 3 मुद्द्यांच्या आधारे त्या प्रयुक्त व्यक्तीला स्टोरी बनवायला लावली जाते आणि मग ती प्रयुक्ताला सादर करायला लावली जाते. हे जे 30 कार्ड आहे त्याच्यामध्ये संदिग्ध चित्र दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दिसतं, व्यक्ती अथवा प्रसंग कशा प्रकारचे आहेत, काय घडत आहे, काय घडणार आहे याविषयी आपले विचार व्यक्तीने सांगवायचे असतात. आता याच्यामध्ये कथापूर्तीचं स्वातंत्र्य असल्याने आपली कल्पनाशक्ती, भावना, इच्छा, अपेक्षा वापरून कथा ही पूर्ण केली जात असते. कथेच्या रूपाने मिळालेल्या निवेदनामध्ये ती व्यक्ती कथेतील समस्येकडे कशी पाहते, अडचणीतून मार्ग कशी शोधते, समस्या परिहार म्हणजे एखादी समस्या कशी सोडवते हे पाहून त्या व्यक्तीमधील संपादन प्रेरणेचं स्वरूप आणि तीव्रता ठरवली जाते. म्हणून कामगारांमधील संपादन प्रेरणेचं मापन करण्यासाठी या TAT चाचणीचा उपयोग हा केला जातो. आणि ही चाचणी प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स या प्रकारातली आहे. प्रक्षेपण तंत्र आपण ज्याला म्हणतो, म्हणजे व्यक्तीच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ज्या फिलिंग्स, विशेष डिझायर दडलेल्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम या प्रक्षेपण चाचण्यांद्वारे केलं जातं. आणि या प्रक्षेपण चाचण्या या व्यक्तिमत्व चाचण्या प्रकारातील महत्त्वाच्या चाचण्या मानल्या जातात. आता या संपादन प्रेरणेचा अभ्यासातून मॅक्लेलँड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 1961 मध्ये हा संपादन सिद्धांत मांडलेला आहे आणि संपादनाची गरज ही संकल्पना या सिद्धांताचा मूळ गाभा मानला जातो. उच्च संपादन प्रेरणा असणाऱ्या व्यक्ती उच्च क्षमता असलेल्या दिसून येतात असे या संपादन प्रेरणा सिद्धांताच्या आधारे आपण म्हणू शकतो. आणि मॅक्लेलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील असंच मत मांडलेलं आहे की यश प्राप्त करण्याची गरज आणि अपयश टाळण्याची गरज या 2 गरजांच्या मिश्रणातून संपादनाची गरज ही
व्यक्त होते, असं मॅक्लेलँड आणि सहकाऱ्यांचं मत होतं. आता व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या गरजा निर्माण झालेल्या असतात. त्या भिन्न तीव्रतेने व्यक्तीला कार्यप्रवृत्त करतात आणि मग त्याचा कार्यनिर्वर्तनावर परिणाम होतो, असं संशोधनामधून आढळून आलेलं आहे. म्हणून डेव्हिड मॅक्लेलँड आणि सहकाऱ्यांना असं दिसून आलं की ज्या व्यक्तींमध्ये संपादन प्रेरणा उच्च असतात त्या व्यक्ती कठीण असणारी ध्येये निवडतात, कठीण असणारी कामे निवडतात आणि मग त्याच्यातून यश प्राप्ती ते करत असतात. समस्या परिहारासाठी वेगवेगळे पर्याय शोधतात, वैयक्तिक जबाबदारी घेतात, काठिण्य पातळीचं जे ध्येय असेल ते उच्च संपादन प्रेरणा असणाऱ्या व्यक्ती स्वीकारतात. निर्वर्तनाबद्दलचे परिणाम ज्ञान मिळावे अशी त्यांची इच्छा असते. जे प्रेरित वर्तन आहे त्याच्यामध्ये अधिक ज्ञान प्राप्त व्हावं अशा हेतूने संपादन प्रेरणा सिद्धांताचा उपयोग हा केला जातो. इस्लेस यांनी सुद्धा 1983 मध्ये शैक्षणिक निर्वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी संपादन प्रेरणा सिद्धांताचा उपयोग केला आणि तेव्हा त्यांना असं दिसून आलं शैक्षणिक कार्याचे पारितोषिक मूल्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादनाचा एक महत्त्वपूर्ण निर्धारक घटक आहे आणि मग संपादन वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी या सिद्धांताचा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयोग केला जातो असं संशोधनातून दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरणेविषयक गरज सिद्धांत प्रकारातील अल्डरफरचा ERG सिद्धांत त्याच्यामध्ये 3 मुद्दे अभ्यासले. ते म्हणजे अस्तित्वविषयक गरजा, संबंधविषयक गरजा आणि वाढ आणि वृद्धिविषयक गरजा. या 3 मुद्द्यांचा अभ्यास आपण अल्डरफरच्या ERG सिद्धांतामध्ये केलेला आहे. आता अल्डरफरचा ERG सिद्धांत हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जात नाही असंही दिसून आलेलं आहे आपल्याला. पुढचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे संपादन सिद्धांत आपण बघितलेला आहे. अचिव्हमेंट थेअरी आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यामध्ये संपादन प्रेरणा हा घटक सर्वात जास्त महत्त्वाचा मानला जातो. डेव्हिड मॅक्लेलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत संशोधन केलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि मॅक्लेलँड यांच्या मते उच्च संपादन प्रेरणा असणाऱ्या व्यक्ती जे आहे त्यांच्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुणवैशिष्ट्य आढळतात आणि या अशा गुणवैशिष्ट्यांमुळे ती व्यक्ती व्यवस्थापकीय कार्यासाठी अधिक परिणामकारक ठरते असं मॅक्लेलँड आणि सहकाऱ्यांच्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे या 2 सिद्धांतांचा अभ्यास आपण आज केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रेरणेविषयक बौद्धिक सिद्धांत बघणार आहोत. थँक्यू.